असाच या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. म्हणजे जसं आपण ग्रामीण भागात राहतो त्यावेळेला प्रत्येकाला एक अपेक्षा असते की माझं स्वतःचं एक घर असलं पाहिजे. मी जिथे भूमिहीन म्हणून वावरत असेन तर माझी कुठतरी एक जगण्यातलं उमेद असते, एक स्वप्न असतं की मला किमान डोक्यावर छप्पर पाहिजे. आणि इतकं असताना मग हे कसं मिळेल, मला कुठे मिळेल? सरकारकडे गेलो तर मला कुठल्या गोष्टींची पूर्तता करावी लागेल आणि त्यातून मला ह्या घराची उपलब्धता होऊ शकते, असे प्रश्न तुमच्या मनात येणं स्वाभाविक आहे. दुसऱ्या बाजूला सरकारकडे गेल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण झाली तर मग मला त्याच्यावरती अनुदान कसं मिळतं आणि माझं हे 2 खोल्यांचं 4 बाजूच्या भिंती असलेलं छप्पर असलेलं घर तयार होऊन मला राहायला कसं मिळेल, असेही प्रश्न तुमच्या मनात येतात. हा झाला एक ग्रामीण भागातला मुद्दा. दुसऱ्या बाजूला ग्रामीण भागामध्ये महिला बचत गटाच्या माध्यमातून हजारो लाखो महिला आपापल्या गटाच्या माध्यमातून वेगवेगळे पदार्थ असतील, वस्तू असतील, याची निर्मिती करून आपल्या ग्रुपमधल्या सगळ्या महिलांची उपजीविका भागवून त्यांना एक व्यवसायाचं साधन उपलब्ध करून देत असतात. आणि मग त्याला सरकारकडनं कसं पाठबळ मिळतं, हाही मुद्दा आजच्या कार्यक्रमामध्ये ग्रामीण भागाच्या विकासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा एक घटक आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर आपण म्हणतो की ग्रामीण भागामध्ये तरुणाची संख्या खूप वाढत चालली आहे. मग या तरुणाला पुढे जाऊन शहरांमध्ये किंवा परदेशामध्ये नोकरीची, रोजगाराची संधी उपलब्ध होत असेल तर त्याला शासन कशा पद्धतीने हातभार लावतं आणि त्याला ते प्रशिक्षण घेण्यासाठी काय पावलं उचलावी लागतात आणि कुणाला जाऊन कुठे अर्ज करावा लागतो, कुणाला भेटावं लागतं, याही विषयी आपण आज या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत कार्यक्रमामध्ये आहेत विक्रांत बगाडे सर आहेत, जे मुख्य कार्यपालन अधिकारी आहेत दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेचे. आपल्यासोबत परमेश्वर राऊत सर आहेत, ते अतिरिक्त संचालक आहेत ग्रामीण जीवनोत्तरी अभियान अर्थात उमेद याचे. आणि आपल्यासोबत डॉक्टर राजाराम दिघे सर आहेत, जे संचालक आहेत ग्रामीण गृहनिर्माण महाराष्ट्र राज्य या विभागाचे. तिघांचंही मनपूर्वक स्वागत. 3 घटक महत्त्वाचे आहेत. महिला घटक आहे, तरुण आहेत आणि त्याच्याबरोबर त्यांना राहण्यासाठी लागणारं घर आहे. तर याच्यात मला राऊत सर तुमच्यापासून सुरुवात करायची आहे की महाराष्ट्रातल्या महिलांसाठी उमेद हे खूप चांगलं नाव आहे. कारण त्यांना एक उमेद असते की आपण जगून मोठं झालं पाहिजे. घरातला पुरुष जातो तर त्याच्या बरोबरीने मी पण काहीतरी करून काम करून पुढे गेली पाहिजे. तर त्यांच्यासाठी म्हणून आपल्याकडे काय वेगळ्या योजना आहेत? उमेद अभियान जे आहे हे एक्सक्लुझिव्हली महिलांसाठीचंच हे अभियान आहे. या अभियानामध्ये ग्रामीण भागातील दुर्बल घटकातील वेगवेगळ्या कुटुंबातील महिलांना आपण स्वयंसहायता समूहामध्ये समायोजित करतो, त्यांचे स्वयंसहायता समूह बनवतो आणि त्यांना जे अभियानाची मार्गदर्शक प्रणाली आहे त्यानुसार वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण आपण देतो, आर्थिक पाठबळ देतो आणि त्यांचे जे काही सध्याचे असलेले व्यवसाय आहेत, ते शेती असेल किंवा शेती संलग्न व्यवसाय असेल किंवा अन्य नॉन फॉर्मशी संबंधित त्यांचा कुठला व्यवसाय असेल, त्या व्यवसायामध्ये आणखी त्या व्यवसायाला कसं वाढवता येईल किंवा एखादा नवीन व्यवसायाची जोड त्या कुटुंबाला कशी देता येईल, यासाठी आवश्यक ते आर्थिक सहकार्य अभियानामधून केलं जातं. आणि अशा प्रकारे राज्यामध्ये आजमितीला जवळजवळ 6,35,000 स्वयंसहायता समूह ग्रामीण भागामध्ये निर्माण झालेले आहेत. बरं. याच्यामध्ये जवळपास 65 लाख महिला ग्रामीण भागातल्या वेगवेगळ्या कुटुंबातील महिला याच्यामध्ये समाविष्ट आहेत. आणि केवळ स्वयंसहायता समूह आपण बनवत नाही, तर त्यांचे पण काही ज्या काही फेडरल संस्था आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये गाव पातळीवर ग्रामसंघ बनवतो, त्यानंतर अनेक ग्रामसंघांचा मिळून एक प्रभाग संघ बनवतो आणि प्रभाग संघ हे त्या ठिकाणी एक मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये एक कम्युनिटी ऑर्गनायझेशन म्हणून बचत गटांसाठी काम करतं. आणि अशा प्रकारे एकंदरीत ग्रामीण भागातील दुर्बल घटकातील महिलांना अर्थार्जनाच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे उमेद अभियानाचं उद्दिष्ट आहे. दिघे सर, याला जोडून एक मुद्दा असा येतो की ग्रामीण भागामध्ये जे सगळे राहणारी नागरिक आहेत तर त्यांना घर हवं असेल तर ते स्वाभाविक तुमच्याकडे येऊन घराची मागणी करतील, अर्ज करतील. पण याच्यामध्ये कशा पद्धतीने त्यांना तुम्हाला संपर्क करावा लागतो आणि त्या योजना नेमक्या कोणत्या ज्या तुम्ही राबवताय गृहनिर्माणाच्या प्रकल्पातून? आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपण 10 ते 11 प्रकारच्या योजना राबवत आहोत. त्यातली सर्वात महत्त्वाची योजना म्हणतो की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. ती केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची मिळून अशी महत्त्वाची योजना आहे, ज्याच्यामध्ये आपण 60% केंद्र सरकार देतं, 40% वाटा राज्य सरकारचा असतो. त्यातून आपण SC, ST, ऑदर या सगळ्या प्रकारच्या कॅटेगरीच्या जे बेघर आहेत लोक किंवा ज्यांना कच्चं घर आहे, अशा ठिकाणी आपण त्यांना घर देतो. दुसरी एक योजना केंद्र सरकारने सुरू केलेली आता गेल्या जानेवारीमध्ये, ती PM जर्मन नावाची, ज्याच्यामधून आपण आपल्या राज्यातील जे आदिम जमाती आहेत 3,
कातकरी आहे, कोलाम आहे, माड्यागोंड आहे, त्यांच्यासाठी आपण ती योजना राबवत आहोत. आणि मग राज्य सरकारने ह्याच्याबरोबर अनेक योजना पण सुरू केल्या, जसं सामाजिक न्याय विभागाची रमाई आवास योजना आहे, ही अनुसूचित जाती ह्या कम्युनिटीसाठी. नंतर आदिवासी विकास विभागाने अजून 3 योजना सुरू केलेल्या आहेत. एक शबरी आवास योजना आहे, ती अनुसूचित जमातीसाठी. पारधी आवास योजना आहे, पारधी जमातीसाठी आहे. नंतर आदिम योजना ही आदिम जमातींसाठी आहे. तसेच आपल्याकडे ओबीसी विभाग जो नवीन सुरू झालेला आहे, त्यांनी पण 3 योजना सुरू केलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये धनगर कम्युनिटीसाठी अहिल्यादेवी होळकर आवास योजना आहे. दुसरी विजयंती या कम्युनिटीसाठी, ज्याला आपण भटक्या जमाती आणि विमुक्त जमाती म्हणतो, त्यांच्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना केलेली आहे. आणि आता गेल्या वर्षी आपल्या राज्यातील जे ओबीसी आहेत, एसबीसी आहेत, त्यांच्यासाठी मोदी आवास योजना सुरू केलेली आहे. तसेच कामगार विभागाने देखील आपल्या राज्यात जे नोंदित बांधकाम कामगार आहेत, तर त्यांच्यासाठी अटल बांधकाम कामगार आवास योजना सुरू केलेली आहे. अशा प्रकारे 10 ते 11 योजना आपण आपल्या राज्यामध्ये राबवत आहोत. आणि मग जे लाभार्थी ग्रामीण भागात राहतात, तर त्यांनी त्यांच्या ग्रामपंचायतीला जर संपर्क केला, तर तिथं त्यांना त्या कुठल्या कॅटेगरीमध्ये ते आहेत आणि कुठली योजना त्यांना लागू आहे, तर त्याप्रमाणे त्यांचा लाभ त्यांना मिळतो. बरोबर. बघा सर, दीनदयाळ कौशल्य योजनेमध्ये ग्रामीण भागातल्या याच्यात काय वेगवेगळे घटक आहेत जे योजनेमध्ये समाविष्ट आहेत? दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना ही एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना केंद्र सरकार, राज्य सरकारच्या माध्यमातून राबवली जाते. बरोबर. या योजनेमध्ये वय वर्ष 18 ते 35 या वयोगटातील युवक युवतींना आपण वेगवेगळ्या PIs मार्फत, प्रोजेक्ट इम्प्लिमेंटिंग एजन्सीज म्हणतो आपण त्यांना, किंवा पार्टनर्स इन ॲक्शन असं आपण म्हणतो त्यांना. तर ह्यांच्या मार्फत आपण प्रशिक्षण देतो. आणि हे प्रशिक्षण 3 महिने, 6 महिने, 9 महिने, 12 महिन्याचं प्रशिक्षण असतं. आणि हे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्या ज्या काही प्रोजेक्ट इम्प्लिमेंटिंग एजन्सीज असतात, ह्यांना आपण आपल्याकडे अशी अट आहे की ह्यांचे टायअप असले पाहिजेत वेगवेगळ्या कंपन्यांशी. बरोबर. आणि ते ज्या स्किलचं ट्रेनिंग त्यांना देतील, त्या स्किलचं ट्रेनिंग त्यांचं झाल्यानंतर त्यांना नोकरी देणं अपेक्षित आहे. आणि अशा पद्धतीने आपण रोजगाराची उपलब्धता ग्रामीण भागातल्या मुलांना त्या ठिकाणच्या त्या उपलब्ध रोजगारानुसार आणि आवश्यकतेनुसार आपण करून देतो. ग्रामीण भागातून तयार केलेल्या वस्तू किंवा ग्रामीण भागातून आलेलं शेतमाल किंवा धान्य याला अधिक मागणी असते, तर असं आपण वेगळं त्याचं प्रदर्शन भरवून त्यांना व्यासपीठ देतो का? या महिलांनी उत्पादित केलेल्या ज्या वस्तू आहेत, त्या वस्तूंना वेगवेगळ्या प्रकारे आपण बाजारपेठ देखील उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो. ज्याच्यामध्ये महालक्ष्मी सरस आपल्याकडे एक फार मोठं प्रदर्शन मुंबईमध्ये होत असतं दरवर्षी. आणि त्याच्यामध्ये आपण राज्यातल्या सर्व जिल्ह्यातील बचत गटांना यामध्ये प्रतिनिधित्व देतो. आणि केवळ प्रदर्शनापुरताच त्यांचा व्यवसाय मर्यादित राहत नाही, तर बऱ्याच वेळा मुंबईतले जे घाऊक व्यापारी आहेत ते त्यांच्यासोबत समन्वय ठेवतात आणि सरस प्रदर्शनानंतर सुद्धा त्यांची जे काही व्यापार आहे तो चालू राहतो. महालक्ष्मी सरस राज्यस्तरावरचं जे होतं, त्याच्याशिवाय आपण मागच्या वर्षीपासून प्रत्येक जिल्हा स्तरावर देखील आपण मिनी सरस या नावाने अशा प्रकारचं प्रदर्शन घेतो. त्याशिवाय विभागीय मुख्यालय जी आहेत त्या ठिकाणी सुद्धा आपण सरस प्रदर्शन घेत आहोत. याशिवाय आपण आता इलेक्ट्रॉनिक पोर्टलवर देखील आपण आता आपले महिलांचे प्रोडक्ट आपण विक्रीसाठी उपलब्ध करत आहोत. उमेद मार्ट नावाचं आपण ई कॉमर्सचं प्लॅटफॉर्म आपण अलीकडेच डेव्हलप केलेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद महाराष्ट्रातल्या ग्राहकांकडून लाभतोय. आत्ता आम्ही फक्त 3 जिल्ह्यातले प्रोडक्ट त्या ई कॉमर्स पोर्टलवरती अपलोड केलेले आहेत. परंतु येणाऱ्या काळामध्ये राज्यातल्या सर्व स्वयंसहायता समूहांचे उत्कृष्टातले उत्कृष्ट प्रोडक्ट्स आपण त्या ई कॉमर्स पोर्टलवर आपण अपलोड करणार आहोत. आणि अखंड राज्यभरातल्या वेगवेगळ्या नागरिकांना त्या पोर्टलच्या माध्यमातून बचत गटांची हे प्रोडक्ट खरेदी करता येतील. आणि याशिवाय आमच्या महिला इंडिपेंडेंटली त्यांच्या स्तरावर फ्लिपकार्ट किंवा अमेझॉन सारख्या ज्या पोर्टलवर आहे त्या ठिकाणी त्यांचे प्रोडक्ट लिस्ट करतात आणि तिथून पण त्यांना चांगला व्यवसाय मिळत आहे. आणि मार्केटिंगसाठी उमेद अभियानाकडून सुद्धा येणाऱ्या काळामध्ये मोठे प्रयत्न आम्ही करत आहोत. बरं. एक छोटंसं उदाहरण मला या ठिकाणी सांगायला आवडेल. महालक्ष्मी सरसमध्ये हळदीची खूप मोठ्या प्रमाणावर दुकानं होती आणि जास्त संख्येने दुकानं असल्यामुळं 1-2 महिलांचा जे काही माल आहे तो विकला जात नव्हता. मग त्यांनी एक शक्कल लढवली. त्या वाशीच्या मार्केटमध्ये गेल्या आणि एका व्यापाऱ्याला त्यांचा माल तो लक्षात आला की दिस इज प्युअर अँड अनअडल्ट्रेटेड. आणि त्यांनी ते सॅम्पल एक पहिल्या दिवशी घेतलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांना सांगितलं की तुमच्याकडे जेवढी काही हळद आहे, म्हणजे नॉट इन मुंबई, पण तुमच्या गावी जेवढा काही तुमचा स्टॉक आहे तो सगळा मला हवा आहे आणि मी बाजारापेक्षा तुम्हाला जास्त दर त्या ठिकाणी द्यायला तयार आहे. बरं. आणि तो होता एक्सपोर्ट करणारा व्यापारी. बघा सर, याच्यात जर तरुणी तुमच्याकडं प्रशिक्षणासाठी येतात, तर ते प्रशिक्षण आपण त्यांना निवासी पद्धतीने देतो
त्याच्यात त्यांना मग ते प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र दिलं जातं, की अजून काही कंपन्यांशी आपण असोसिएट होऊन त्यांना रोजगाराच्या थेट संधी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर देतो? आपल्याकडचं जे प्रशिक्षण होणार आहे ते पूर्णपणे निवासी प्रशिक्षण आहे. आपण त्या मुलांना घरातून त्यांना आणण्यापासून ते परत जिथं त्यांना जॉब मिळणार आहे त्या जॉबच्या इथं सोडण्यापर्यंत हा सगळा खर्च आपण शासन करतं. बर. म्हणजे अगदी तिथं मुलांना अंगावर चादर घेण्यासाठी जी चादर असते ती सुद्धा आपण प्रोव्हाइड करतो. बर. त्यांचं युनिफॉर्म आपण देतो. सकाळचा नाश्ता, दुपारी जेवण, 4 वाजताचा चहा, संध्याकाळचं जेवण हे सगळं आपल्या इथून प्रशिक्षणार्थींना शासनाकडून उपलब्ध करून दिलं जातं. बरं. आणि हे सगळं करतानाच आपण आता एक प्रश्न खूप छान विचारला, त्याच्या अनुषंगाने मला सांगायला आवडेल की जबाबदारी ही प्रोजेक्ट इम्प्लिमेंटिंग एजन्सीचीच आहे की त्या मुलाला तिथं प्लेस करणं. पण ह्याच्या दृष्टिकोनातून एक प्रयत्न म्हणून आपण शासन पातळीवरनं मध्यंतरी एक 6 महिन्यापूर्वी CSCO नावाची एक मीट घेतली. बर. की ज्या मीटमध्ये आपण वेगवेगळ्या मोठमोठ्या कंपनी म्हणजे अगदी झोमॅटो असेल, आपलं बार्बिक्यू नेशन सारख्या असतील किंवा वेगवेगळ्या प्रोडक्शन करणाऱ्या कंपन्या आहेत, ह्यांची आपण एक जवळजवळ 100-125 कंपन्यांना आपण आपली एक कॉन्फरन्स घेतली आणि त्यात आपली 6 चर्चासत्रांची आपण चर्चा केली. म्हणजे 6 चर्चासत्र ठेवली, विषय वेगवेगळे ठेवले असतील. वेगवेगळे विषय ठेवून. आणि आत्ता महाराष्ट्रामध्ये कुठल्या पद्धतीच्या स्किल्सची गरज आहे ह्याचं एक आउटपुट त्यातून काढलं. बर. आणि ह्या चर्चासत्रांना वेगवेगळे आमचे PIs पण बोलवले होते. बर. हे PIs आणि प्लस ह्या कंपन्या, मग ह्या दोघांमधला पूल होण्याचा प्रयत्न हा आपण स्टेट म्हणून आपण केला की कंपन्यांना कुठलं स्किल्ड मनुष्यबळ लागतंय आणि मग ह्या PIनी पण हे ठरवायचं की ह्या पद्धतीचं स्किल आपण दिलं तर ह्या मुलांना नोकरी मिळू शकते. तर ह्या पद्धतीचा एक वेगळा प्रयत्न महाराष्ट्र पातळीला, राज्य पातळीला आपण आता केला आणि त्याचा निश्चितच इथून पुढच्या काळात फायदा होईल. बरोबर. तर हे एक वेगळ्या पद्धतीने ही योजना आपण पुढे नेण्याचा या दृष्टिकोनातून प्रयत्न करू. बिलकुल सर, तुम्ही एक मगाशी उल्लेख केला की तुम्ही एक मीट घेतली. त्या समिटमधनं 5-6 विषय तुम्ही चर्चेला आणले आणि त्याच्यातनं मला एक साधारणतः उत्सुकता म्हणून तो प्रश्न विचारतो की महाराष्ट्रामध्ये कुठल्या स्किलची गरज आहे, असं साधारणतः एक त्या समिटचा लसावी काढला तर लक्षात आलं की हे स्किल महाराष्ट्रामध्ये आज गरजेचं आहे आणि पुढच्या सगळ्या येणाऱ्या तरुणांनी याचा विचार करावा की बाबा या क्षेत्रात कमतरता आहे, इथे निश्चितपणे रोजगाराची संधी आहे. सर आता अनऑफिशियल आता आमचा ना मेकअप केला इथं बसायच्या आधी. तर आज महाराष्ट्रामध्ये हे जी ब्युटी इंडस्ट्री आहे ती इतक्या मोठ्या प्रमाणावर डेव्हलप होतीये. माझी एक PI पुणे जिल्ह्यात एका ठिकाणी ट्रेनिंग देते. तर मी त्या PIला जेव्हा व्हिजिट करायला गेलो, माझ्या बहुतेक त्या मुली माझ्या ज्या आहेत त्या सगळ्या ट्रायबल एरियातल्या आहेत सर. बरं. आणि त्यांनी ते ब्युटीचं ट्रेनिंग घेत आहेत, ब्युटीशी संबंधित सगळं. आणि त्या मुलींना एका खूप मोठ्या प्रतियश कंपनीने आज 20-22 हजार रुपयावर त्यांना जॉब, म्हणजे कशासाठी, आपण मॉलमध्ये जातो तिथे ब्युटी प्रोडक्ट्स ठेवलेले असतात, समोर असतात. ते फक्त सांगायचंय त्या मुलींना. तर ब्युटीमध्ये महाराष्ट्रात खूप मोठी संधी आहे. कारण आपल्याकडं मुंबई आणि ह्या परिसरात वेगवेगळे आजकाल चॅनल्स असल्यामुळे संधी खूप आहे. आणि आजकाल सोशल मीडियामुळे प्रत्येकाला छान दिसायचंय. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून सुद्धा ह्या मुलींना अगदी गावोगाव पण संधी आहे. बरोबर आहे. आणि दुसरा महत्वाचा विषय, पर्यटनासाठी सुद्धा खूप मोठी डिमांड आहे. आज आपली कोकण किनारपट्टी असेल किंवा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे जे भाग आहेत आपले, महाराष्ट्राचे 6 प्रशासकीय विभाग आहेत, तिथं प्रत्येकच ठिकाणी पर्यटनासाठी खूप मोठी संधी आहे. त्यामुळे हॉटेल इंडस्ट्री पण खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप होती. अगदी खरं. त्याचबरोबर सर अकाउंटिंग आणि ह्या सगळ्या विषयामध्ये आज काय झालंय, सर जास्त चांगल्या पद्धतीने सांगतील परमेश्वर सर, की आज मोठमोठ्या बँकांपेक्षा छोट्या छोट्या ज्या पतसंस्था आहे यांच्याकडे आज क्रेडिबिलिटी आणि त्यांच्याकडचं काम खूप वाढलंय. तर या छोट्या छोट्या इकॉनॉमिक संस्थांमध्ये कशा पद्धतीने रोजगारासाठी आपण जाऊ शकतो आणि तिथलं अकाउंटिंग, आमची एक मुलगी नंदुरबार मधली, तिने आमच्याकडे अकाउंटिंगचं ट्रेनिंग घेतलं आणि एका प्रतियश बँकेमध्ये ती असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करते. अरे वा, क्या बात आहे. तर ह्या पद्धतीने ह्या मुलांनी वेगवेगळ्या क्षेत्रात जेव्हा डेव्हलप होतात, तर अकाउंटचं क्षेत्र असेल, आपल्याकडं टेक्निकल गाडी दुरुस्ती किंवा ह्याच्या संदर्भात सुद्धा खूप मोठी डिमांड आहे. म्हणजे खूप डिमांड आम्हाला जी दिसते ती ब्युटी आणि पर्यटन या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे तर आता खूप मोठी डिमांड सातत्याने येते आणि त्या पद्धतीची मुलं सुद्धा प्रशिक्षण घेताना दिसतात. अशा काही महिला बचत गट जे आहेत, ज्याला स्वयं अर्थसहाय्यता आपण तुम्ही म्हणता, तर त्यांना एक कॅटेगरी आपण काय केली आहे, वर्गवारी केली आहे की त्यांना त्यानुसार त्यांचा गट किती मोठा आहे, त्यांचे व्यवहार कसे चालतात, त्यांचे बँकांचे व्यवहार किती झालेले आहेत, त्यांचं चलनवलन कसं चालतं, याच्यावरून आपण काही अनुदान त्यांना देतो, त्यांना अर्थसहाय्य करतो वेगळं?
प्रथमतः जेव्हा बचत गट स्थापन झाल्यानंतर साधारणपणे 6 महिन्यानंतर आपण त्यांना 30,000 रुपये देतो. बरं. आणि अपेक्षित हे आहे की 6 महिन्यामध्ये त्यांनी नियमित बैठका घेतल्या पाहिजेत, अंतर्गत बचत केली पाहिजे, बँक अकाउंट ओपन केलं पाहिजे आणि एकंदरीत बचत गटाचे जे काही परिचालन आहे ते व्यवस्थित त्यांनी पार पाडलं पाहिजे. आणि याशिवाय आपण जे बचत गटांचे जे समूह आहेत ज्याला आपण गाव पातळीवर त्याला ग्रामसंघ म्हणतो आणि प्रभाग संघ, जे मोठी गावं आहेत साधारणपणे 15 ते 20 गावांचा मिळून आपण एक प्रभाग संघ बनवतो. तर ह्या प्रभाग संघाला आपण 6 लाख रुपये इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्टार्टअप कॉस्ट म्हणून आपण त्यांना उपलब्ध करून देतो. त्याशिवाय ग्रामसंघाला पण आपण 1.5 लाख रुपये त्या ठिकाणी उपलब्ध करून देतो. ह्याशिवाय हे प्रभाग संघ आणि ग्रामसंघाचं साधारणपणे स्टार्टअपसाठी आपण हे अनुदान उपलब्ध करून देतो. मात्र त्यांना कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट फंड म्हणजे समूह गुंतवणूक निधी याच्या खाली आपण प्रत्येक प्रभाग संघाकडे मागच्या आपण 2-3 वर्षाचा जर विचार केला तर किमान 1 कोटी रुपये आपण प्रत्येक प्रभाग संघाला उपलब्ध करून दिलेले आहेत. अगदी खरं आहे. मला दिघे सर एक मुद्दा त्याच्यातला महत्त्वाचा विचारायचा आहे गृहनिर्माणाच्या संदर्भातला, ग्रामीण भागातला. मगाशी 2.5 एकर अल्पभूधारकापर्यंत आपण आलो होतो की किमान त्यांची तितकी जमीन असावी. पण मुद्दा असा येतो की काही जे घटक आहेत समाजातले, जे पालावर राहतात, जे पारधी समाज असेल, शबरी समाज असेल, तर हे जे पालावर राहणारे काही जे समाजातले घटक आहेत हे भूमिहीन समजले जातात. काही असतील, काही भूमिहीन असतील. मग भूमिहीनांसाठी पण आपल्या गृहनिर्माण योजनेमध्ये काही वेगळा निकष आहे की त्यांना पण आपण घर बांधून देऊ शकतो? आणि आपल्या संपूर्ण देशात जर विचार केला तर आपल्या राज्यामध्ये सर्वात जास्त भूमिहीन लाभार्थी या क्षेत्रामध्ये आहेत. साधारणपणे 1.25 लाख भूमिहीन लाभार्थी आतापर्यंत दिसून आलेले आहेत. बरं. आणि यासाठी शासनाने 4 महत्त्वाचे उपक्रम किंवा योजना आपण राबवतोय. जसं एक पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना ही अत्यंत महत्त्वाची योजना सुरू केलेली आहे, ज्याच्याद्वारे अर्धा गुंठा म्हणजे 500 स्क्वेअर फीट जागा घेण्यासाठी लाभार्थ्याला आत्तापर्यंत 50,000 रुपये देत होतो आपण. पण गव्हर्नमेंटने गेल्या वर्षामध्ये आता ही वाढवलेली आहे आणि अर्ध्या गुंठ्याला 1 लाख रुपयेपर्यंतची मदत आपण अशा भूमिहीन लाभार्थ्यांना करतो. आणि याच्या व्यतिरिक्त दुसरी एक शासनाच्या अनेक ज्या जागा असतात गावोगावी, तर त्या जागा आपण मोफत कशा देता येतील का अशा लाभार्थ्यांना, अशी पण एक योजना आहे. तिसरं, अनेक लाभार्थी अतिक्रमण करतात, तर ते जर आपण नियमित करून दिलेत तर त्यांना ती जागा मिळते. तर अशा प्रकारची योजनासुद्धा शासनाची आहे. ह्या व्यतिरिक्त इतर जे मार्ग आहेत, जसं भाडेपट्ट्या असेल किंवा बक्षीसपत्र असेल, संमतीपत्र असेल, दानपत्र असेल, अशा सुद्धा माध्यमातून आपण जागा उपलब्ध करून देतो. आणि आपल्या देशामध्ये आतापर्यंत सुमारे 1 लाख भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे विविध माध्यमातून. आणि देशामध्ये आपलं राज्य प्रथम आहे, म्हणजे प्रथम क्रमांकावर आहे की सगळ्यात जास्त भूमिहीन लाभार्थ्यांना आपण जागा या 4 प्रकारे उपलब्ध करून दिलेली आहे. तर या सगळ्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना अधिक प्रमाणे घेतला पाहिजे. विशेषतः PDU ज्याला आपण म्हणतो, पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजना, यानिमित्त मला सांगायला पाहिजे की आता 1 लाख रुपये केल्यामुळे अर्ध्या गुंठ्यासाठी आपण त्याचा लाभ भूमिहीन लाभार्थ्यांनी घेतला पाहिजे. बरोबर सर. त्याच्यात एक मुद्दा की आता जितकी घरं आपण बांधतोय ह्याचा वेग किती आहे, किती वेगाने गृहप्रकल्प सगळे ग्रामीण भागातले या सगळ्या भूमिहीनांसाठी असतील, गरजू लोकांसाठी असतील, हे पूर्ण होत आहेत. आत्तापर्यंत आपण साधारणतः किती घरं बांधली आणि जे पात्र लाभार्थी आहेत ते पात्र लाभार्थी त्याची निश्चिती करताना आपण ट्रान्सपरन्सी, खूप महत्त्वाचा चर्चेतला विषय येतो की पारदर्शकता या सगळ्या प्रक्रियेमध्ये कशी ठेवतो? आता आपण 2015-16 पासून जेव्हा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सुरू झाली आपल्या देशामध्ये, तर तेव्हापासून जर आपण थोडा आढावा घेतला तर आतापर्यंत आपल्या राज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि इतर सर्व राज्य पुरस्कृत आवास योजनेचा मी उल्लेख केला होता. या सगळ्यांमध्ये सुमारे 34 लाखपेक्षा जास्त उद्दिष्ट आपल्याला आलेलं आहे. 34 लाखापेक्षा जास्त उद्दिष्ट आलेलं आहे. आणि आतापर्यंत आपण 30 लाखापेक्षा जास्त उद्दिष्टाला मंजुरी दिलेली आहे. त्याच्यापैकी आतापर्यंत 19 लाख घरे आपण पूर्ण केलेली आहेत. आता एक 11 लाख घरे प्रगतीच्या विविध टप्प्यांवर आहेत. तर अशा प्रकारची प्रगती आपण गेल्या 15-16 पासून आपण बघतो आहे. विशेषतः गेल्या 2 वर्षामध्ये आपण सुमारे 14 लाख घरं मंजूर केली या सगळ्या योजनांची मिळून, आणि एक 8 लाखापेक्षा जास्त घरं आपण पूर्ण केलेली आहेत. पुढच्याच काही दिवसामध्ये आपण 10 लाखा टप्पा पार करतोय. आणि बाकीची जी आपली एक 11 लाख घरे आता प्रगतीपथावर आहेत, तर त्याचेसुद्धा काम जोरदारपणे सुरू आहेत. हे करताना निश्चितपणे एक ट्रान्सपरन्सीचा भाग म्हणून 15-16 पासूनच केंद्र सरकारने देखील याच्यामध्ये मोठा सहभाग दिला होता. एक आवास सॉफ्ट नावाची प्रणाली विकसित केलेली आहे, कॉम्प्युटराइज प्रणाली आहे. तर त्याच्याद्वारे आपण संपूर्ण घरांचं बांधकामाचं मॉनिटरिंग करतो. आणि विशेषतः आपण जो निधी देतो, अनुदान जे देतो लाभार्थ्यांना, तर ते आपण पूर्वी चेकद्वारे अनुदान दिलं जायचं. परंतु आता गेल्या 15-16 पासून हे सगळे अनुदानाचे सगळे जे हप्ते आहेत ते आपण DBTद्वारे देतो, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. डायरेक्ट त्या लाभार्थ्याच्या अकाउंटमध्ये पैसे जातात, थेट खात्यात जमा होतात. त्यामुळे ट्रान्सपरन्सी एकदम क्लिअर कट आहे.
आणि आधार सीडिंग आपण सगळ्या लाभार्थ्यांचं करतो. त्याच्यामुळे कुठेही डुप्लिकेट किंवा दुबार लाभ मिळणे असा काही प्रकार होणार नाही याची पण आपण काळजी घेतो. तर अशा प्रकारे टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण लाभार्थी अकाउंटला डायरेक्ट पैसे देणं असेल किंवा मॉनिटरिंगचा पार्ट असेल, या सगळ्या गोष्टी केल्यामुळे इव्हन आपण जे घरं तयार होत आहेत त्या घरांचं आपण जिओ टॅगिंग करतो बर. आणि त्या घरांचे फोटोग्राफ्स आपण अपलोड करतो सिस्टीममध्ये 4 वेळा एका घराचे. म्हणजे घराचं काम सुरू करताना, नंतर एक जोत्यापर्यंत किंवा फाउंडेशनचं काम पायाभरणी झाल्यानंतर, त्याची झाल्यानंतर नंतर पुढे मग लिंटल लेवलला काम गेल्यानंतर आणि शेवटी काम पूर्ण झाल्यानंतर. तर अशा प्रकारचे फोटोग्राफ्स जिओ टॅगिंगसह त्याला लॅटिट्यूड लँगिट्यूड असतो आणि ते आपण घेतो आणि ते अपलोड केले जातात. तर अशा प्रकारे म्हणजे कुठल्याही प्रकारची म्हणजे अशी फसवणूक होऊ शकत नाही. तर अशा अर्थानं या सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून हे पूर्णपणे म्हणजे टेक्नॉलॉजी ओरिएंटेड आपण ज्याला काम म्हणतो असं काम आपल्या ह्या हाऊसिंग क्षेत्रामध्ये सुरू आहे. अगदी खरं आहे की मंडळी बघितलं आपण की जसं दिघे सरांनी, राऊत सरांनी आणि बगाडे सरांनी तिन्ही वेगवेगळ्या घटकांची माहिती आपल्याला सांगितली की शासन ग्रामीण भागाच्या विकासासाठी किती प्रयत्न करत आहे आणि निर्धार ग्रामीण विकासाचा ज्याची आपण सुरुवात या कार्यक्रमाची केली याच्यातनं हे घटक किती महत्त्वाचे आहेत आणि तुमच्याच सोबतचे घटक आहेत. फक्त आपण तिथे पोहोचलो तर या प्रत्येक घटकाचा लाभ आपण घेऊ शकतो, त्याचे लाभार्थी होऊ शकतो. आणि तरुणींना देखील जसं आपण आपल्या एका ठरलेल्या वाटेवर चालायला लागतो पण तिथे कधी रोजगाराची संधी उपलब्ध होत नाही म्हणून आपण निराश होतो. पण अशा अनेक संधी आहेत ज्या चौकटीच्या बाहेर जाऊन आपण शोधायला लागलो तर निश्चितपणे शासन आपल्याबरोबर आहे. आणि महिलांसाठी देखील तुम्ही घरी बनवलेली वस्तू परदेशात देखील तितक्याच चवीने लोक चाखतील, तितक्याच आवडीने भिंतीवर लावतील आणि तितक्याच निवडून घेतलेल्या गोष्टी टेबलावर पण मांडतील. त्यामुळे हे सगळं उमेदसारखं अभियान आपल्याला काम करतं. ग्रामीण भागातल्या भूमिहीन असेल किंवा ज्यांना छप्परच नाही आहे अशा लोकांना घर बांधून देण्यासाठी गृहनिर्माण प्रकल्पासारखा ग्रामीण विभागातला एक घटक खूप चांगला मदत करतो. त्यामुळे सर तुम्ही छान माहिती दिली आणि लोकांना याचे अनेक फायदे होतील. तुमच्यापर्यंत अजून लोक येऊन त्याचा फायदा घेतील. तुम्ही या कार्यक्रमात आलात त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार. इथंच थांबू. नमस्कार. सह्य